आज आपण अगदी अमेझिंग चवीची, झटपट तयार होणारी आणि घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होणारी ही बाजरीची खिचडी बनवणार आहोत. आणि ही खिचडी चवीला इतकी नेक्स्ट लेवलला तयार होणार आहे की ज्यामुळे तुम्हाला ही बाजरीची खिचडी एकदा बनवल्यानंतर प्रत्येक हिवाळ्यामध्ये या खिचडीची आठवण येणार आहे. करायला सोपी आहे, पौष्टिक आहे, झटपट बनवून तयार होते. त्याचबरोबर साजूक तुपातली ही खिचडी तुम्ही एकदा खाल तर तुम्हाला ती नेहमी बनवून खावीशी वाटेल. आणि अशाच झटपट, पौष्टिक आणि घरच्या उपलब्ध साहित्यात तयार होणाऱ्या दररोज दुपारी 12 वाजता खूप साऱ्या नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बाजरीची खिचडी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी आपण अर्धी वाटी बाजरी घेतलेली आहे. साधारणतः 2 ते 3 लोकांना पुरेल या प्रमाणात करत आहोत. बाजरी छान अशी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं पाणी, बाजरी बुडेल इतपत पाणी टाकायचं. पाव वाटी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ देखील आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये देखील पाणी टाकून 1 तासासाठी आपण ही असंच ठेवून देतो. 1 तास झालेला आहे. 1 तासानंतर आपण ही बाजरी आणि डाळ छानशी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये मीठ, हळद आणि 1 मोठा चमचा गावरान तूप टाकायचं. साजूक तूप टाकून त्यामध्ये आपण ही भिजत घातलेली बाजरी आणि मुगाची डाळ टाकून छान अशा मंद आचेवर 3 शिट्ट्या करून आपल्याला ही शिजवून घ्यायची. कारण बाजरी जेवढी जास्त तुम्ही भिजवून घ्याल तेवढी पटकन शिजते. त्यामुळे तुम्ही 2 ते 3 तासासाठी देखील तुम्ही ही बाजरी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली तरीही चालणार आहे. 2 ते 3 तास जर तुम्ही छान अशी भिजवलेली असेल तर तुमची ही डाळ आणि बाजरी 1 ते 2 शिट्ट्यातच शिजवून तयार होते. आणि मी अर्ध्या ते 1 तासासाठीच ठेवलेली होती, त्यामुळे मंद आचेवर 3 शिट्ट्या करून ही शिजवून घेणार आहे. आता या ठिकाणी छान दणदणीत उकळी आल्यानंतर कुकरला झाकण लावायचं, गॅस पूर्ण कमी करायचा. मंद आचेवर छान अशा 3 शिट्ट्या करून ही आपण शिजवून घेत आहोत. तोपर्यंत काही भाज्या घेतलेल्या आहे. वाटाणा, कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर हिरवी मिरची, गाजर, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे. या ठिकाणी आपली छान अशी शिजवून तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण ही हटवून घेणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला जर बटाटा किंवा इतर काही भाज्या वापरायच्या असतील तुमच्या आवडीप्रमाणे तरी देखील तुम्ही वापरू शकता. आता छान अशी आपण ही हटवून घेणार आहोत. हे पहा, खूप छान अशी शिजलेली आहे, त्यामुळे पटकन अशी हटवून घेतली जात आहे. खूप छान मऊसूत अशी ही शिजवून तयार झालेली आहे. आणि खिचडी म्हटली की मला थोडीशी ती चमच्याने, थोडीशी पातळ आणि ती चमच्यानेच खायला आवडते. त्यामुळे यामध्ये थोडासा पाण्याचा वापर मी जास्त केलेला आहे. त्याचबरोबर आपण ही साजूक तुपातली करत आहोत, त्यामुळे तेलाचा वापर कुठेही करणार नाही. आपण साजूक तूप या ठिकाणी 3 वेळेस करून वापरणार आहोत. आता आपण 1 चमचा साजूक तुपामध्ये फोडणी देऊया. त्यानंतर पुन्हा एकदा 1 चमचा साजूक तूप टाकूया आणि ज्यावेळेस आपल्याला ती सर्व करायची त्यावेळेस देखील आपण साजूक तूप वापरणार आहोत. मोहरी छान अशी तडतडलेली आहे, त्यामध्ये टाकूया कांदा. कांदा छान असा स्लाईस करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची देखील कट करून घेतलेली होती, स्लाईस करून घेतलेली, ती टाकलेली आहे. मध्यम आचेवर छान अशी आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची परतवून घ्यायची. कांदा या ठिकाणी खूप जास्त ही लाल करण्याची गरज नाही. त्यामधील जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईपर्यंत आपण हा कांदा परतवून घेतला. कांदा हलकासा यामधील मॉइश्चर निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकलेलं आहे. म्हणजे एकूण आतापर्यंत आपण 3 चमचे साजूक तूप वापरलं. या ठिकाणी डाळ आणि बाजरी शिजवण्यासाठी 1 चमचा साजूक तूप, या ठिकाणी फोडणीसाठी 2 चमचे साजूक तूप, असं 3 चमचे साजूक तूप वापरलेलं आहे. आणि ज्यावेळेस सर्व करायची त्यावेळेस देखील आपण साजूक तूप वापरणार आहोत. या ठिकाणी गॅस मध्यम केलेला आहे. मध्यम आचेवर छान असा आपला हा कांदा परतवून झालेला आहे, खूप जास्त लाल केलेला नाही. त्यानंतर आपण लसूण टाकलेला आहे आणि थोडंसं जिरं देखील मी यामध्ये टाकलेलं होतं. या ठिकाणी सर्व छान असं आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. त्यानंतर लगेचच आपण सर्व भाज्या यामध्ये ॲड करणार आहोत. यामध्ये गाजर घेतलेला आहे, त्याचबरोबर वाटाणा मला थोडासा खिचडीमध्ये जास्त आवडतो, वाटाणा आणि टोमॅटो, त्यामुळे त्याचा थोडासा जास्त वापर केलेला आहे.
त्यानंतर कोथिंबीर देखील टाकलेली आहे. या ठिकाणी कढीपत्ता तुम्हाला टाकायचा असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर बटाटा टाकू शकता. अगदी छान, जेवढे जास्त तुम्हाला यामध्ये भाज्या ॲड करता येईल तेवढ्या जास्त भाज्या ॲड करा, जेणेकरून पौष्टिक अशी ही खिचडी तयार होईल. आता गॅस मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर सर्व भाज्या आपण व्यवस्थित अशा या ठिकाणी परतवून घेणार आहोत. आता भाज्या खूप जास्त अगोदरच शिजवून घ्यायच्या नाही, 25%च आपल्याला या ठिकाणी वाफवून घ्यायच्या आहे. यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला साधारणतः 2 चमचे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं मंद आचेवर हे मिक्स करून घ्यायचं. हे पहा, सर्व व्यवस्थित छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर आपण भाज्यांसाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाज्या 2 मिनिटासाठी छान अशा परतवून घ्यायच्या. भाज्या छान अशा परतवून झालेल्या आहे. आता आपण जी या ठिकाणी खिचडी शिजवून घेतलेली आहे ती खिचडी यामध्ये ॲड करायची. तुम्ही पाहू शकता परफेक्ट या ठिकाणी शिजलेली आहे. छान अशी हटवून देखील आपण घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी केलं तरीही चालणार आहे. या ठिकाणी छान असं आपल्याला ही खिचडी मिक्स करून घ्यायची. हे पहा, अगदी छान परफेक्ट रंग आलेला आहे आणि खूप छान अशी चवीला लागते. पाहता क्षणी ही खिचडी आपल्याला खावीशी वाटते, इतकी चवीला छान अशी अमेझिंग तयार होते. त्यामुळे अशा पद्धतीची तुम्ही ही खिचडी अगदी परफेक्ट एकदा तरी नक्कीच बनवा. हे पहा, खूप छान अशी आपली ही तयार झाली आहे. मंद आचेवर आपण अगदी थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून ज्या भाज्या आपल्याला थोड्याशा शिजवायच्या राहिलेल्या आहेत त्या छान अशा शिजवून तयार होतील. या ठिकाणी आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्तही घट्टसर नाही, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सीमध्ये आपण बाजरीची खिचडी तयार आहे. गरमागरम सर्व करूया. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच पौष्टिक रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारी कोणती रेसिपी मी यूट्यूबवर अपलोड केली तिची नोटिफिकेशन ही सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल. त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, लोणचे मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर 7020162100 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील करा. आणि उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप छान साजूक तुपातली आपली ही खिचडी तयार आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.